बात कॉलोनी प्रीमियर लीग 2024 का शानदार आयोजन किया गया है। आज ये पहला दिन है और दूसरा कल इस टूर्नामेंट का ग्रँड फिनाले का दिन होगा। चला सामन्याला होते सुरुवात, मॅचला करूया आपण सुरुवात। पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय। भावेश पहिले षटक हाताळतात। या स्पर्धेचे वैशिष्ट्य राहिलेले आहे तो विन बॉल, जो सध्या येलो कलरचा आपण बघू शकता। तर विन बॉलनं भरपूर काही फरक केलाय। जो स्विंग होतो लेन थोडीशी छोटी होती, आखो टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावरती पुल केलाय वन बाउन्स ओव्हर द रोप, इट्स अ 4। त्याच्यावरती पुल केलाय वन बाउन्स ओव्हर द रोप, इट्स अ 4। चौकार, बाउंड लाईनच्या पार चौकार। आत येणारे चेंडू त्यावरती एका बाजूला स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश अशी जोडी मैदानावरती आहेत। याच्या अगोदरचा एक सामना आपण पाहिला होता, जो पहिलाच मॅच लीग स्टेजचा या दोन संघादरम्यान होता, जिथे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सनराइजला करायचा होता। सरळ गेला चेंडू पडला, अपेक्षा होती कट होईल, सरळ निघून जातोय। त्याचा स्ट्रेटर वन आणि चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय। हालांकि शुरुआत इतनी अच्छी नहीं हुई थी, पहली वह गेंद वाइड, उसके पश्चात एक चौका और खुद को समझाया और वहां से अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज भावेश। फ्लैट डिलीवरी ओवर द कवर्स, एक रन दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात। या दोन रन स्कोर 8 रन। अब क्या करेगा, छोड़ नहीं चाहिए चेंडू पॉइंट लेफ्ट कैच, दैट्स अ बिग विकेट। भाई जोर का झटका धीरे से लगे सुना था, लेकिन ये जोर का झटका जोर से लगा है, जोरात लागलाय। प्रथमेशला माघारी जावं लागलंय। मागच्या सामन्यामधला हिरो, मॅन ऑफ द मॅच ज्यानं घेतला होता 42 धावांची खेळी ज्यानं साकारली होती, तो मात्र खेळाडू माघारी येतोय। प्रथमेश डिपार्ट्स, प्रथमेश बाद होऊन तंबूच्या दिशेनं माघारी जात असताना लागलेला मोठा धक्का आहे। 8 या टीमकडे 3 असे बॉलर आहेत ज्याचा वापर ते करू शकतात। त्याच्यातला बेस्ट ऑप्शन ते आता चॉईस करतील, कोणाची निवड केली जाते, कोणाला या दुसऱ्या षटकाचा गोलंदाजी करण्याची संधी दिली जाते, त्याच्यावरती चर्चा मैदानावरती चालू आहे। पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट ची वेगळी मजा। सकाळपासून आपण काही उत्कंठावर्धक सामने पाहिले, अटीतटीच्या झुंज पाहिल्या, अगदी क्लोज जाणाऱ्या मॅचेस पाहिल्या। 2 सामने तर असे झाले की दोन्ही बाजूला दोलायमान होते, कधी या बाजूला कधी त्या बाजूला सामना फिरत होता, अशी सामने आपण पाहिले। स्कोर 8 है, 8 रन, 1 विकेट के नुकसान पे। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले ते ध्रुवल, बॅटर ध्रुवल, स्ट्रायकर एंडला स्वप्नील, नॉन स्ट्राइक एंडला ध्रुवल, बॉलिंग मार्क वरती यज्ञेश। बॉलिंग मार्क वरती यज्ञेश सज्ज होताना चला टाइम जास्त जातोय, वेळ जास्त जाऊन देऊ नका। पहिला चेंडू स्टंपच्या जस्ट बाजूनं, यष्टेंच्या जस्ट बाजूनं। यज्ञेश देखील विचार करतात, भाई गेंद गई तो कहां से गई,
चेंडू गेला तरी कुठून गेला, कारण अगदी स्टंपच्या जवळनं त्याला फुंकर घालून गेलाय. शॉर्ट ऑफ लेन पाठीमागे गेला आणि ताकद दाखवली आपली. बाई ताकद आहे, ही ताकद आहे. दॅट्स पॉवर हिटिंग स्ट्रोक, आणि पॉवर हिटिंग स्ट्रोक करताना लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले सीमारेषा पार. षटकार. पॉवर हिटिंग बॅटिंग स्वप्नील. चेंडू तितका खराब नव्हता, गुडलेंदवरनं उचली घेऊन चेंडू येत होता. बॉडी बॅलन्स थोडस मागे गेला आणि मागे जात असताना दॅट्स अ पॉवरफुल स्ट्रोक. ताकद आपली दाखवली. या कुठं चेंडू होता, फीड केला गेला मिड विकेटला. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट नेहमीच टेन्शन वाढवते. डायरेक्ट हिट झालाय, पंचांचा बोट वर झालाय आणि इथे अजून एक मोठा विकेट. दॅट्स अ बिग विकेट. मोठा धक्का बसलाय. स्वप्नीलला माघारी परतावा लागलाय. धावाच्या स्वरूपात विकेट प्राप्त झालाय. आकोटाप्याचा चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या टोकाला लागला. जोपर्यंत मिड विकेटला फिल्डर होते आले आणि डायरेक्ट थ्रो, डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. मिड विकेटला पाहिलं तर अली होते आणि डायरेक्ट हिट. न्यू बॅट्समन राजू. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर. व्हाईट बॉल. बॅटच्या टोला लागलाय, टोला लागलाय, पाठीमागे निघून चाललाय. विकेट किपर जोपर्यंत पाठलाग करतील यष्टी रक्षक. चेंडू डिक्लेअर झोन च्या दिशेने जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतील. एकदा स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. स्कोर 17-17. लॉस ऑफ 2 विकेट्स आणि दोन्ही मोठे विकेट गेलेत. एक मागच्या मॅचचा हिरो प्रथमेश बाद झाल्यात आणि एक हार्ड हिटर फलंदाज स्वप्नील बाद झाल्यात. 2 बिग विकेट, मोठे गडी बाद झाल्यात. आता जबाबदारी आहे ती ध्रुवल वरती आणि जबाबदारी आहे ती राजू यांच्यावरती. 4 बॉल झाले, 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. जबाबदारी है, ध्रुवल तेच सांगता भाई, जिम्मेदारी ली तो ली, जिम्मेदारी निभानी पडेगी. आणि तेच दाखवत असताना हा स्लॉट मध्ये आलेला चेंडू स्टॉक केला आणि पाठवलाय बॉर्ड लाईनच्या पार. षटकार. नाईन 29.
राहुल लोग को कहीं को देगा राहुल लोग को क्यों ही देगा मैंने ये बॉल 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 एक शॉट चला 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर दावा दाफल कबड्डी 29 2 ओवर का खेल समाप्त हुआ है और 2 ओवर के बाद स्कोर 29 रन अब तक बन चुके हैं। हालांकि शुरुआत इतनी अच्छी नहीं हुई थी, पहले ओवर में 8 रन बने थे, 2 झटके लगे थे जहां प्रथमेश आउट हुए, स्वप्निल आउट हुए और उसके पश्चात जिम्मेदारी ली है ध्रुवील ने और अच्छी बल्लेबाजी अब तक करते हुए ध्रुवील। दूसरी तरफ उनका साथ निभाने आया है राजू। गोलंदाजीमध्ये बदल होतोय, बंटी सज्ज होतील बॉलिंग मार्क वरती, समोर राजू। चला वेळ जास्त जातोय, टाइम टाइम टाइम। एक महत्वाचा मॅच बाकी आहे, सेमीफायनलचा मॅच। एक सेमीफायनलचा मॅच बाकी आहे, त्याकरता वेळ अकोटप्यात सुरू होता। इथे पूल केलं, फिल्डर आहेत बरोबर, वाईड स्ट्रॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्याने टिपलाय जाईल आणि फलंदाज जातोय माघारी, इट्स आउट। श्रीकांत गौडा यांनी हा झेल टिपला आणि त्यांच्यासाठी एक प्राइज आले लाराबाई यांच्याकडनं 200 रुपये। लाराबाई यांच्याकडनं श्रीकांत ज्यांनी झेल टिपला होता कॅच घेतलाय आणि त्या कॅच साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे। न्यू बॅट्समन नवीन फलंदाज दाखल होतोय प्रदीप। पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर बंटी यांनी यश संपादित केले। बॅकफुटला केला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडस दूरवरती होते, 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये। 22 ओव्हर फील्ड करतील, 1 रन जोडली जाईल आणि महत्वाचं आहे यावेळेला स्ट्राईकला ध्रुवीलचं येणं। आणि मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ज्यांनी लगावलेले आहेत आणि येणाऱ्या चेंडूवरती जर 6 येतोय ध्रुवल यांच्या बॅटमधनं तिथे मात्र 9 धावा असतील, 9 असणार आहे। बघूया, आज एक पाहिले आपण, 2 पाहिलेत, आता तिसरा 6 6 and 6 6 6 6 ये सिक्सर नहीं है, ये 9 है भाई, ये 9 है और आज दिन भर इसी बात की हवा है। नवा अजून एक 4 इन रो, 4 4 बैटिंग को लगा रहे 4 मारले आहेत। जर 6 सलग 6 षटकार येतात तर भट सर यांच्याकडनं
₹1000। अगर 6 गेंदों में 6 सिक्सर जड़ते हैं तो भट्ट सर इनके द्वारा ₹1000। 4 सिक्सर अब तक लग चुके हैं। क्या एक रिकॉर्ड हमने देखा था पहले मुकाबले में जहां अज्जू ने हैट्रिक ली थी, उसके पश्चात 3 सिक्सर बार बार 2 बार देखे हमने, और अब ये चौथा सिक्सर आया है। यहां से और 2 सिक्सर अगर जड़ते हैं तो ये रिकॉर्ड भी होगा और नाम भी दर्ज होगा। और बिल्कुल आप भाई साहब कहते हो कि तीनों सनराइज ने बनाए, लेकिन एक बॉलर का है, अज्जू ने बनाया है। ओ ओ ओ ओ ओ ओ भाई गेंद भी बच गई और वो इनाम भी बच गया। पहले का है 90 का 90 का है 300 लागोपाठच्या 3 षटकारांसाठी लाराबा यांच्याकडनं ₹300 आहेत. मॅच बाहेरील कडेला चेंडू लागला. यशच्या हाताला विकेट किपरला सकमा देऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन. 2 धावा या चेंडूवरती. एकदा स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. स्कोरबोर्ड 47-47. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा दापलकावरती आहेत त्या 47. 47 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्यामध्ये 21 आल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये आल्यात 18 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर 47-47. या सामन्यामध्ये दोन्ही संघ जे खेळतात ना त्यांना दोन्ही टीमला जसं पहिल्या मॅच मध्ये म्हटलं होतं की बाबा पेनल्टीचा अवलंब केला जाणार आहे. फक्त रन किती आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. सनराइजला 5 धावांची पेनल्टी आहे आणि चेन्नईला 3 रनची पेनल्टी आहे. याचा अर्थ सध्या सनराइज बॅटिंग करते. ते बॅटिंग करून जितक्या रन बनवतील त्या 5 कमी होतील, पण त्याच्यामध्ये 3 नंतर ऍड होईल, म्हणजे 2 धावांचाच फरक असणार आहे. पण तो 2 धावांचा फरक पण पुरेसा ठरेल. खरं याच 2 टीम मधला मॅच एका धावानं जिंकलाय, एका रननं जिंकलाय. याच्यामधला मॅच चेन्नईनं 1 रननं जिंकला होता. त्याच्यामुळे 1 रन देखील महत्वाची असू शकते. या सामन्यामध्ये तो 2चा फरक है. जो 2 का फासला है ना, वो फासला भी बड़ा फासला है. अगर उस फासले को कम करना होगा तो भाई थोड़ा सा हौसला बढ़ाना होगा. जब थोड़ा सा हौसला बढ़ेगा तो थोड़ा सा घोंसला भी बनेगा. जैनम बिल्कुल हमें बताते हुए कि रनों का घोंसला बनेगा, हौसला बढ़ेगा, रन भी बनेंगे. 3 षटकांमध्ये 27 धावा झाल्या. 3 ओव्हर का खेळ समाप्त होते हुए स्कोर 47 रन अब तक बन चुके हैं. शॉर्ट ऑफ लेन आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा खरपूस समाचार आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार सिक्सर. सिक्सर 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 षटकार. प्रतिभेच्या बॅटमॅन षटकार होता. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती. आता फुलर लेन. पहिला शॉर्ट ऑफ लेन, आता फुलर लेन. रिजल्ट सेम भाई, रिजल्ट सेम है. पटकी हुई गेंद, आगे डाली हुई गेंद, नतीजा एक ही है. सिक्सर षटकार. थँक्यू. लागोपाठच्या 3रा षटकार येतो का बघूया. आजच्या दिवसभरामध्ये सनराइजनं हा कारनामा 3 वेळा केलाय भाई. 3 बार ऐसे कमाल सनराइज कर चुके हैं. ये फिर एक बार मौका उनको आया है. यहां से अगर सिक्सर जड़ते हैं तो 9वां होगा. लागोपाठच्या 2 षटकार आले आहेत. 6 ओ वाईड बॉल, वाईड बॉल, वाईड बॉल
ऑफर जारी है. या टुर्नामेंटची खासियत राहिलेली आहे ती तिसरा षटकार. या ओव्हर संपूर्ण स्पर्धेतली खासियत राहिली तर त्या स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. 70 या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. 3 चेंडू टाकून झालेत. 70. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथ्या ओव्हर का खेळ जारी आहे. 70. अजून एक षटकार आला. टाइमपास मध्ये एक डायलॉग होता, नया है वो और ये नववा है वो. तर नववा आलाय तसा तो नववा. ओ शॉट ऑफ लेन बॅटच्या थोड्याच्या खालच्या बाजूला लागला. जोपर्यंत मिड विकेटला फील्डर येतील 1 रन. अभी ध्रुवील ने कहा, ध्रुवील ने कहने के भाई बाहर से कहा भाई रुक जाइए. थांबा थांबा थांबा, बाहेरच आवाज आला होता. 71. अजून या ओव्हर मधल्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटला वरती जिथे स्टिकर असतं त्या ठिकाणी चेंडू लागलाय आणि इथे ध्रुवील बाद. दिला. या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आणि रवींद्र आलेत. 71. 71 रन. 71 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती. शॉर्ट ऑफ प्लेन आखो टप्प्याचा चेंडू जोपर्यंत मिड विकेटला डीप मिड विकेटला फीड केलं गेलं. 1 रन जोडली जाईल. स्कोरबोर्ड मध्ये 4 ओव्हरचा खेळ. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आणि मीतनं एक मॅच सेव्ह केला होता आपल्या टीम साठी. आता बघूया शेवटची ओव्हर घेऊन मीत. चला लवकर लवकर लवकर, कारण हे गणित सुद्धा भरपूर वेगळं असतं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट पावसावरती जास्त डिपेंड असतो. सध्या विकेट ड्राय आहे, सुकलेली आहे, याच्यावरती बॅटिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. पण जशी थंडगार हवा येऊ लागल्यात, गारगार वारे अंगाला लागल्यात, पावसाची शक्यता नाकारता येत नाहीत. भाई फोरकास्ट आहे की भाई बारिश आ सकती है. 72. 72. शेवटची ओव्हर 18ची सरासरी आहे. हीच कायम राहिली तर 90 धावा होऊ शकतील. आज 80 रन पाहिल्या, आता 90 रन होतात का बघूया. ऑफ स्टंपच्या बाहेर पॉइंटच्या डोक्यावर चेंडू चाला बॉन्ड लाईनच्या जवळ 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 जवळ. 1 रन. इट्स अ 4. चौकार. चौकार. पंचांचा इशारा आला. इट्स अ 4. चौकार. चौकार. 76. 76 धावा. ओ उजव्या एष्टीच्या बाहेर, उजव्या एष्टीच्या बाहेर. डॉट बॉल, डॉट बॉल. ऑफस्टंपच्या बाहेर कट करायचा होता पण तितकी जागा नव्हती. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जाईल की भाई आप तो कट करना चाहते थे लेकिन उतना रूम नहीं था, उतनी जगह नहीं थी जहां से आप कट कर पाए. 1 रन. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं की आता स्ट्राईक्स प्रदीपचं येणं, ज्या प्रदीपनं 6, 6, 9
खेळण्यात. तो आता स्ट्रायकर एंडला. शेवटचे 3 बॉल आहेत. इट्स अ लास्ट 3 बॉल. स्कोर 77. बॅक टू द बॉलर. शेवटचे 2 बॉल. पहिला चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट. 4 डॉट, 1 डॉट. खाली राहिला. डॉट बॉल. मागच्या 2 षटकाची भरपाई सध्या मीत करतोय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात. स्कोर 77. विकेट जर घेतात तर 200 रुपये लाराबाई यांच्याकडनं. शॉर्ट ऑफ लेन. विकेट थोडस लांब राहिलाय. एकच रन दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन. 78. स्कोर 5 षटकानंतर झाला 78. 78 रन बने हैं, लेकिन थोड़ा सा कॅल्क्युलेशन बाकी आहे. 5 धावांची पेनल्टी, 3 धावांची पेनल्टी, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं जाणार. आमचे स्कोरर जेनम आम्हाला माहिती देतील. दोन रनचा फरक ना. सीबीएस सांताक्रूज रबर बॉल बिग बॅश लीग करंजी बोजा अर्थातच सिंधुबाई यांच्या माध्यमातून आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार केबी स्पोर्टची साथ, त्यांच्या जोडीला असलेला त्यांचा मित्रपरिवार, सर्वांनी दिलेले साथ आज खऱ्या अर्थानं मात्र संपूर्ण स्पर्धेला रबर बॉल बिग बॅश लीग मध्ये आपण पाहत आहात. आमच्या साथीने पुण्यात त्यांचा आवाज आपण ऐकणार आहात, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मात्र उपलब्ध करून आम्हाला देण्यात आली. त्यांचे मित्र आणि चांगले क्रिकेटपटू म्हणून नेहमी सातत्याने असणारे आनंदजी मगदूम सर ते देखील जॉईन होणार आहेत. काही गोष्टी आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया त्याही मध्ये मध्ये जाणून घेऊयात, कारण भरपूर वेळा तेही या सर्व खेळाडूंच्या सानिध्यामध्ये सातत्याने असतात आणि त्यांचाही रोल खऱ्या अर्थानं महत्वाचा रोल असणार आहेत. 77चं लक्ष आहे, 5 ओव्हरचा मॅच आहे, 30 बॉल मध्ये 77 धावा एकतर होऊ शकत आहेत, पण त्याच्यासाठी पाऊस
सर्वाधिक महत्वाचा आहे. कारण पाऊस बरसला की खेळ बदलतो आणि एकदा की पावसाच्या सरी आल्या की मग बाकीचे बदल होऊ शकतात. त्याच्यामुळे जो घाई करेल, जो मैदानाच्या आतमध्ये जितका चांगलं खेळेल तो संघ मात्र ह्या मॅचला आपल्या नावी करू शकतो. आणि तो संघ रॉयल थंडर्स या टीम सोबत आजच्या दिवसाची सेमीफायनलची, आजच्या दिवसाची शेवटची मॅच तो मात्र मैदानाच्या मध्ये खेळणार आहेत. उद्याचे 4 संघ आहेत, त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देणार आहोत. बॉल 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 चला गाई करा, कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या क्रीडा या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये प्रत्येक जण जॉईन होत असतो. परंतु सध्या आपण पाहिलं तर रबर बॉलचा हा खेळ मैदानाच्या मध्ये रंगत असताना पाहायला मिळतात. आणि अंतिम सत्रामध्ये अंतिम त्या जवळपास कोण टचअप करणार, कोण जाणार याची चर्चा आहे. ती चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. चेन्नई सिंगम्स प्रयत्न करणार आणि दुसऱ्या बाजूनं सनरायझरचा संघ मैदानाच्या मध्ये असणार आहेत. आनंदजी मगदुम सर आमच्यासोबत जॉईन आहेत. हा चेन्नई सिंगमचा संघ आहे. आजच्या दिवसामध्ये आपण 85 धावा त्यांना पाहिल्या होत्या 6 ओव्हरमध्ये. आता 5 षटकांमध्ये 77 करायचे आहेत. पण परिस्थिती ती जवळपास सकाळची होती, आता ती संध्याकाळची आहे. संध्याकाळी तुम्ही कसे खेळणार, सकाळी पाऊसही होता पण आता पाऊस नाही आहे, तिथे तुम्ही कशा पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत हे महत्वाचं आहे. कुठेतरी आपलं दोन्ही संघाला 2.5 अक्षरांचा भाग्य, 3 अक्षरांचं नशीब आणि 4 अक्षराची मेहनत जर या ठिकाणी केली तर नक्कीच दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि कुठेतरी एका संघाला पराभव व्हावा लागेल. जरी संघ पराभव झाला तर ना चंद्रमुखी ना पारो, रोज रात को एक स्ट्रॉंग बियर मारो, आराम से अपनी जिंदगी गुजारो. नाही बाबा, हे सांगितलं तर आता हा, पण आज काय, आज 15 ऑगस्ट आहे, त्याच्यामुळे आज ड्रायडेला ते भेटणार नाही आहेत. पण काही जण असतात बाबा, ते सर्व काही तयारी करूनच असतात. ड्रायडे त्यांना परफेक्ट माहित असतो, त्याच्यामुळे ते अगोदरच्या दिवशी सर्व काही तयारी असतात. त्याच्यामुळे काही जण आहेत का मैदानावरती जरी तुम्ही पाहिले ना तरी तुम्हाला दिसतील, फक्त ते काही जण दाखवत नाहीत, काही जण दाखवतात, अशी आहेत. चर्चा होणार आहेत. 77चा पाठलाग मैदानाच्या मध्ये होणार आहेत. 77 धाब्याचा पाठलाग. चला घाई करा प्लीज, रिक्वेस्ट आहेत. अंपायर्स टायमर सेट करा. दोन्ही संघांनी जरा घाई करायची आहे. टायमर सेट होत आहेत. चला 5 4 3 2 1 लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळत आहे, सामन्याला सुरुवात होत आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हल्ला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॉलवरती आघात, पहिल्याच बॉलवरती वार प्रतिवार होणार आनंदजी, आणि तो प्रतिवार मैदानाच्या मध्ये सध्या पाहायला मिळालाय. षटकारानं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकारानं या ठिकाणी मात्र केलंय स्वागत. या 6 धावेनं धावफलक आपल्याला पाहायला मिळतात 6 रन आणि 77 आहेत. म्हणजे आयुष्यामध्ये एकमेकांची साथ गरजेचं आहे. तसा हा 7चा कडे 7-7 एकमेकांना साथ द्यायचे आहेत. आणि साथ देत असताना मैदानाच्या मध्ये काय 2 बॅटर एकमेकांना साथ देणार का? भले 76 झाले आहेत पण 77 होऊ शकतात. हा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीचं आव्हान 77 धावांचं आव्हान समोरच्या संघाला दिलेलं आहे आणि बंटी ते आव्हान स्वीकारतोय आणि पहिल्या चेंडूमध्ये दाखवून देतोय. 77 धावांचा पाठलाग आम्ही ज्या पद्धतीने करणार आहे त्याच्या तो इशारा बंटीच्या मार्फत आपल्याला पहिल्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यस, नाव त्याचं बंटी आहे, परंतु समोरच्या गोलंदाजाची तो घंटी वाजवणार का हाही प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. पाहूयात बंटी कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये खेळ करेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर ध्रुवलला पण मैदानाच्या मध्ये पाहतात बॅटिंग त्याने केलंय, परंतु गोलंदाजी त्यालाही करायची आहे. पुढचा बॉल, आणखीन एक फटका खेचलाय. चेंडू मात्र चाललाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, तो बनेल दर्शक, तो बनेल प्रेक्षक. 1 बाउन्स ओव्हर दी. ऑगस्ट आहे, आज ड्रायडे आहे, पण ड्रायडेच्या दिवशी सोय कुठून केलंय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1-1 11 1-1. काय वाटतंय आनंदजी, सुरुवात खूप चांगली झालाय.
आपण पाहतोय ज्या पद्धतीची सुरुवात या बंटीने आपल्या संघाला करून दिलेली आहे, नक्कीच कुठेतरी असं वाटतंय हा जो बॅटिंग करणारा संघ आहे, जे त्यांचे संघामध्ये जे एक्सपिरियन्स वाले खेळाडू आहेत, त्यांनी नक्कीच कुठेतरी त्यांना एक कानमंत्र दिलेला आहे आणि त्यानुसार बंटीची जी बॅटिंग आहे ती आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूंमध्ये एक चौकार आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आक्रमक आहे, कारण त्यालाही माहित आहे की पहिल्या डावामध्ये आपण एक गोष्ट आवर्जून पाहिली, 2 सिक्सर नंतर तो तिसरा सिक्सर आहे तो 9वा होता, म्हणजे त्या धावा कुठेतरी इम्पॉर्टंट होत्या. पण इथे देखील बंटीला माहित आहे की बाबा त्याचा रोल काय आहे, दुसऱ्या बाजूला संकेत त्याच्या कशा पद्धतीने तो रोल निभावतोय हेही पाहण्यासारखं असणार आहे. फक्त थोडं घाई करा, थोडं वेळ आहे, त्या वेळेला महत्व द्या, कारण एकदा की टाइम निघून गेलं, वेळ निघून गेली की खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही, सातत्याने आपण म्हणत असतो तसा हा वेळेचा खेळ आहे. जर तुम्ही वेळेला महत्व दिलं तर कदापि खेळ देखील तुमच्या नावी होऊ शकतो. नक्कीच वेळ आयुष्यामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ हा नक्कीच महत्वाचा आहे, कारण की वेळ कधी कोणासाठी थांबत नाही आणि एकदा वेळ निघून गेली की ती वेळ पुन्हा कधीच येत नाही. म्हणजे येताना विरारवरून येताना जरी आपण एखाद्या मिनिटाचा फरक असतो, मिनिटाची जरी ट्रेन चुकली ना तरी देखील तुम्हाला काही वेळ थांबावं लागतं, काही वेळ तुम्ही लेट पोहोचता. प्रत्येक वेळेचं महत्व आहे, सेकंदाचंही जसं महत्व असतं त्याची चर्चा करूयात. त्या बाहेरचा बॉल होता, खेळाचा प्रयत्न केला, क्रॅकिंग स्ट्रोक खेळ, फिल्डर आहे त्या ठिकाणी फिल्डिंग केल्यात, एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली वाढत असताना पाहायला मिळत आहे, जाऊन पोहोचतं 13 या आकड्यावरती. बॉलचा केस संपलाय 4, मजा येऊ लागलाय, थोडासा थंडावा देखील आहे. आता थंडीमध्ये हुडहुडी तर प्रत्येकाला जाणवत आहेत, पण कोणी दाखवत नाहीयेत, कारण का षटकार चौकार आले पाहिजे. नक्कीच ज्या पद्धतीचा सामना आपण पाहतोय, दोन्ही फलंदाज, बंटी जो नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आहे, स्वेर चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, जो नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आहे संकेत, तो मात्र बंटीला कुठेतरी खेळण्यासाठी उत्स्फूर्त करतोय की तू स्ट्राईकवर राहून चांगले मोठे चौकार षटकार मारा आणि कुठेतरी आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न संकेत आणि बंटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नाही, हाच तर खरा मास्टर माइंड खेळ आहे ना, एकानं सिक्सर मारायचे, दुसऱ्यानं त्याला साथ द्यायची, कारण दोन्ही साईडून अटॅकिंग बॅटिंग त्या पद्धतीनं होईल नाही होईल याची चर्चा आहे. पण दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या मध्ये बंटी सध्या आक्रमक मूड मध्ये तर दिसतोय, परंतु हा बॉल थोडा फिरवलाय, बोटांमधली जादू दाखवली, फिंगर रोल केले आणि बॉल सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. एकतर वेगामध्ये बदल केला, म्हणजे पाठीमागचे बॉल जर तुम्ही पाहिलं तर थोडंसं वेगवान होते, या बॉलवरती थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला आणि स्लोअर वन हाताळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल हो, करेक्ट स्ट्रोक, बॉलला पाठवलाय, बंटीनं गोलंदाजाची वाजवलाय घंटी आणि बंटीच्या बॅट मधून येतोय सिक्सर आणि लगातारच्या 3 सिक्सर साठी लारा भाई यांच्याकडून 300 रुपीजचं पारितोषिक. ज्या पद्धतीने साठी स्वीकारतोय, जेणेकरून असं दिसतंय आणि संकेत पण त्यातल्या त्यात त्याला जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 20-20. थँक्यू बेंजो बल्टी, थँक्यू डीजे, थँक्यू. नाही आता कोण नसतंय, उद्या कोणाकोणाला खेळायचं हेही पाहायचं आहे. पहिला ओव्हरचा केस संपला, धावा आहेत 20. बॉल 77 धावेचा पाठलाग सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. अजूनही जवळपास आपण पाहिलं तर 57 धावेची गरज 4 ओव्हर मध्ये. आणि जी पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात झाली ना, फ्लाइंग स्टार्ट, मी तर म्हणेन फ्लाइंग स्टार्ट, एकतर विकेट गमावली नाही चेन्नई सिंगम्सनं, सुरुवात जशी हवी होती ती सुरुवात आलाय. दुसऱ्या बाजूला संकेतनं काय केलंय, संकेतनं फक्त सिंगल घेतली, स्ट्राईक बंटीला दिली, बंटीनं पूर्णपणे आपल्या ताकदीचा आपल्या माइंडचा वापर करताना त्या धाबा बनवल्यात. आतापर्यंत आपण बघतोय की संकेतने बंटीला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि बंटीने मात्र त्याचं पूर्ण योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू खेळलेत, परंतु 5 धावामध्ये 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 15 धावा त्यांनी वैयक्तिक कुटलेल्या आहेत आणि संघासाठी सुद्धा कुटलेले आहेत. सामना लवकर चालू करायचा आहे.
चला वेळ खूप महत्वाचा आहे कारण जसं आपण पाहिलं तर आज संपूर्ण दिवसामध्ये काही वेळा पाऊस आलाय, काही वेळा तो थांबलाय. असं काही घडलं तर मॅचचा रिझल्ट काही लागू शकतो. नक्की. त्याच्यामुळे आता या गोष्टी कोणाला समजायच्या आहेत तर त्याही गोष्टीचा आनंद आपण चर्चा करणार आहोत काही वेळानंतर. एक ओव्हरचा खेळ संपला, धावा फलकावरती 57 अजून बनवायचे आहेत. 24 बॉलचा खेळ असणार आहे. 24 बॉल मध्ये 57 धावा. पहिल्या षटकामध्ये धावेंची लईलूट मैदानाच्या मध्ये करण्यात आलं. टायमर सेट आहेत, त्याच्यामुळे टायमाकडे पहा, वेळेकडे पहा, कारण आम्हाला आणखीन एक मॅच या ठिकाणी अजून कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामुळे प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहेत. आज आपण थोडा उशिरा सुरुवात केली, 12 वाजता आपण सुरुवात केलंय, त्यामुळे तो वेळ आपण भरून काढण्याचा प्रयत्न करूयात. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल प्रदीपचा खूप चांगला राहिला, थोडा खाली राहिला. तीच तर रबर बॉलची स्पेशालिटी आहे. ज्या पद्धतीची खेळपट्टी बघतोय आपण आतापर्यंत एकदम ड्राय झालेली आहे खेळपट्टी, परंतु इथे मात्र फलंदाजाला त्याचा पूर्ण फायदा घेता येत नाहीये, मला तर असं वाटतंय. कारण की जर पाऊस आला आणि जर विकेट ओली झाली तर बॉलची स्पीड कदापि खूप जास्त होऊन जाईल, ज्या पद्धतीचा हा चेंडू होता. अगदी योग्य तर चर्चा केलं, परंतु आता त्या गोष्टी मैदानाच्या मध्ये जितकं समालोचन कक्षामध्ये आपण चर्चा करतो त्या गोष्टीची चर्चा बॅटर किंवा त्यांच्या टीम न करणं तेही इम्पॉर्टंट आहेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाज त्यांनाही माहित आहेत बाबा या कंडिशनला काय करायचं आहे, ते एका प्रतीक्षेमध्ये आहेत. त्या प्रतीक्षेमध्ये चर्चा त्याची करणार आहोत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल राऊंड विकेट. आखुडताप्याचा बॉल. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल 6. नाचतोय आज रात्रभर त्याची अशी झोप लागेल आणि बँजो पटकासाठी त्याने 500 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद. नक्कीच हे जे मनोरंजन म्हणजे कोण क्रिकेट खेळून मनोरंजन घेतोय, कोण आपल्या संघाला मोटिवेट करून मजा घेतोय आणि कोण बाहेरून जे बघतोय आपण धनंजय, ते नक्कीच खूप छान चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नाही ते तर हवंय, कारण ते नसेल तर मजा येणार नाही. धावा फलकावरती आहेत 26 राऊंड विकेट. थोडा खाली राहिला. एक तर पहिला बॉल जसा होता तसा त्याच बॉलची कॉपी होती, तो हाही बॉल खाली राहिलाय आणि जवळपास 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावा 26. रन झाला 26. राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉल. पंचाचा सिग्नल आपण पाहिला तर व्हाईट बॉल पाठीमागे चाललाय. धावा घेण्याचा प्रयत्न. व्हाईट +2. एकूण धावा ऍड होतील 3 धाव्याने स्कोर कार्ड वरती रन आहेत त्या 29 रन. 5,77,000 धावेचा करायचा. 29 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लागल्या आहेत. हो, प्रयत्न करायचे आहेत विजयासाठी, मॅच जिंकायचे आहेत, त्याच्यासाठी स्वप्न देखील मात्र उराशी बाळगलाय. शेवटची मॅच आज सेमीफायनलच्या आम्हाला खेळायचे आहेत हे दोन्ही संघ सांगतायत. चेन्नई सिंगम आणि दुसऱ्या बाजूला सनरायझर. नक्की ज्याप्रमाणे मी मगाशी म्हटलं धनंजय सर तुम्हाला, जेव्हा सामना सुरू होत होता 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब आणि 4 अक्षरांची मेहनत जर दोन्ही संघाकडून पूर्ण झाली तर नक्कीच दोन्ही संघांमध्ये एक संघ नक्की विजय होणार. कारण की जी मेहनत चालू आहे दोन्ही संघांमध्ये, ती झुंज चालू आहे, ती अतिशय सुंदर अशी झुंज आपल्याला पाहायला मिळते. त्या 3 अक्षरांना आणखीन एक शब्द आहे, तो कष्ट. जो कष्ट करेल तो जिंकणार आहे. पाहूया कोण कष्ट करणार. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू चालला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू नाही थांबणार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक चौकार. सुद्धा मोठी फटकेबाजी करतोय, म्हणजे अब दोनों तरफ से धुलाई हो रही है. उडी उडी जाय तसा हा चेंडू गेला होता. दोघांच्या मधून उडी जाय चौकार आला होता. दोनों जगह से उड़ रहा है. मॅच सुरू आहेत. राऊंड विकेट. आणखीन एक बॉल आपण पाहिलं तर शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फिल्डिंग केलंय.
एकदम इथे सणा पाहायला मिळतात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 40-4-0 ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हर नंतर पाणी जो आहे तो ड्रिंक्स ब्रेक असणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 40 आफ्टर 2 ओव्हर 4-0 40 रन ऑन स्कोर कार्ड. 18 बॉल मध्ये 37. 18 बॉल मध्ये 37 म्हणजे सामना कुठे होता 77. इथे 2 ओव्हर मध्येच किती 40 धावा झालेल्या आहेत. 77 धावांचं जे आव्हान आहे ते आव्हान कुठेतरी आपल्याला छोटं होताना पाहायला मिळतंय. आता 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. आता 37 धावा की आता नाही 3 ओव्हर नंतर. आता आपल्याला समीकरण पाहायला मिळतंय 18 चेंडू 37 धावा 37 धावा 18 चेंडू. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी एका अर्थी झुंज देत आहेत. बंटी वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय आणि संकेत सुद्धा वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी फटकेबाजी करतायत आणि ज्या पद्धतीने स्कोरबोर्ड जो आहे ना तो टॅक्सीच्या मीटर प्रमाणे शेअर मार्केटच्या निफ्टी 50 प्रमाणे ज्या स्पीडला पळतोय ना तर नक्कीच कुठेतरी मला तर असं वाटतं त्याच्यामध्ये तोही प्रश्न पडलाय. काय वाटतंय? नक्कीच आग है ना दोनों तरफ लगी है. आग दोनों तरफ लगी है. दोनों को जीतना है. पर भाई इसमें जीतेगा तो कोई एक ही. बरोबर ना. पहिल्या 2 षटकांमध्ये 40 आल्यात. तिथे 2 षटकांमध्ये 29 होत्या. इथे 2 षटकांमध्ये कंपॅरिझन 40 आहेत. म्हणजे 11 धावेनं चेन्नई सिंगम पुढे आहे. खेळाडू मागे या. तिथे बाउंड्री लाईन वरती कोणाला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. 2 ते 3 थोडं मागे राहा. पावलं मागे राहा. पहिला बॉल सोडून दिलाय. लाईन चेक केली. पंच वळतायत एक्सरसाइज करतायत आणि सांगतायत हा बॉल वाईड आहे एक्स्ट्रा आहे. प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतो. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता पण मात्र टप्पा काहीसा चुकीचा असल्यामुळे तो चेंडू सुहेर पंचांनी घोषित केलेला आहे. यस तुमचा टप्पा चांगला असणं परफेक्ट आहे. नाहीतर भरपूर काही गोष्टी बदलताना पाहिल्यात आपण. पुढचा बॉल समोर खेळलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला चौकार. सुंदर असा चौकार आपल्याला फलंदाज संकेत याच्या मार्फत पाहायला मिळतोय. सामना कुठेतरी स्वतःच्या संघाकडे झुकवताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाह खूप चांगली बॅटिंग. आणि सर्वाधिक महत्वाचं आनंदजी आपण क्रिकेट खेळत असताना सर्वाधिक सेफ झोन कुठला असतो? समोरचा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जो सरळ बॅटने खेळलेला फटका तो सर्वाधिक महत्वाचा असतो. सध्या फटका खेळलाय उंच गेलाय दूर गेलाय का पाहूया. क्षेत्ररक्षक आलाय. ओ माय गॉड काय सुटलंय. प्रयत्न चांगले होते परंतु दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू हातातून निसटलाय. जीवनदान मिळालंय. काय जीवनदान. सामने वाले की लेगे की जान. मैदानाच्या आतमध्ये काय जीवघेणी ठरणार का असं चित्र दिसते सध्या. नक्की ज्या फलंदाजाचा कॅच ड्रॉप केलाय तो फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि संघासाठी खूप सुंदर अशी बॅटिंग करतोय. स्कोर कार्डवरती धावसंख्या स्कोर आपण पाहू शकता 48 धावा धावफलकावरती आहेत. 77 धावेचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. उद्या होणाऱ्या मॅचेस परफेक्ट 9 वाजता सुरू होणार आहेत. 9:05 उद्या पहिला बॉल हा डिलिव्हर होणार आहे. 9 वाजता टॉस होईल. 5 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि 9:05 पहिली मॅच उद्या होणार आहे. त्याची अनाउन्समेंट होईल. थँक्यू बेंजो. थँक्यू डीजे. बेंजोला विनंती आहे कारण बॉल टाकताना वाजू नका नाहीतर तुमच्याच खेळाडूला डिस्टर्ब होईल. आता ह्या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. 49 आणि 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून धावा करायच्या त्या 28 49 झाल्यात.
49-77 पाठलाग करायचा आहे. बॉल आतापर्यंत फेकून झाले 4. येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये असतील ते 14 मध्ये करायचे 28. लोअर फुल टॉस बॉल, पायावरचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, व्हॉट अ शॉट, सिक्सर. अतिशय सुंदर वाटतायत ना बँजोसाठी, बॅट्समनसाठी, बॉलरसाठी, आतमधल्या खेळाडूंसाठी. म्हणजे पारितोषिकचा वर्षाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्या वेळात आपल्याला पण खाली जाऊन बसायला लागेल. नक्कीच. नवसका डबल कवरते 55-77 पाठलाग करायचा. पुढचा बॉल, आणखी एक स्ट्रोक, ओ हो 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 हो, वा 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 वा, सिक्सर. अखेरीस संघाची धावसंख्या 61. दहीहंडीसाठी काही दिवस बाकी आहेत, पण दहीहंडीच्या पूर्वी त्याचा जल्लोष केला जातोय. 61 झाला, 61. हा, सेमीफायनलची टीम रॉयल थंडर्स कॅप्टन, रॉयल कॅप्टन, रॉयल टीमच्या कॅप्टन मंचावरती या. रॉयलच्या कॅप्टन मंचावरती आपण येऊन स्थानापन्न व्हावं ही आपणास विनंती आहे. जो हारेगा वो बाहर, डायरेक्ट घर का रस्ता. आता कुठलाही संघ मैदानाच्या आतमध्ये कुठला तो संघ आहे, 16 धावेची गरज आहे. येणारे 12 बॉल आहेत. पण एक गोष्ट काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, आनंदजी, हा धावेंचा पाठलाग 77चा पाठलाग, काही जणांना वाटलं होतं की बाबा जास्त रन होत आहेत, पण तो पाठलाग होईल नाही होईल संध्याकाळी. पण मैदानाच्या आतमध्ये बंटी आणि संकेत यांनी सांगितलंय बाबा इथे नामुमकिन काही नाही आहेत. जसं तुम्ही 3 गोष्टीचा उल्लेख केला, त्याच्या जोडला मी म्हटलं होतं की कष्ट आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला करायचे आहेत. मग क्रिकेटचा खेळ असो या तुमचं जीवन असो, तिथे प्रत्येकाला कष्ट शब्द छोटा आहे, पण आयुष्यामध्ये ज्याने ज्याने कष्ट केले त्याला जाऊन विचारा कष्ट शब्द किती मोठा आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलात, कुठेतरी मला गोलंदाजी करणारा संघ जो आहे ना तो कुठेतरी कष्ट कमी करताना मला दिसतोय, आणि फलंदाजी करणारा संघ जो आहे तो पूर्ण हा सामना जो आहे ना पूर्ण एकतर्फी खेचून आपल्या संघासाठी नेतोय. नाही, हाच तर क्रिकेटचा खेळ आहे ना. भरपूर वेळा आपण IPL पाहतो, भरपूर वेळा आपण भरपूर साऱ्या मॅचेस पाहत असतो. तिथेही असं होतं ना, कधी कधी कुठला गेम कुठून चेंज होतो हे कळतही नाही आपल्याला, न कळत एखादी मॅचेस बदलत असतात. त्याचं कारण असतं क्रिकेटचा खेळ, जसं म्हणतात ना की क्रिकेटचा खेळ अनिश्चितचा खेळ आहे, तो बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही. तसा हाही मॅच आहे. थँक्यू बेंजो. थँक्यू. पण काय होतं माहिती का, कधी कधी तो बँड मध्ये बँड वाजल्यानंतर खेळाडूला पण डिस्टर्ब होतं, बॅट्समॅनला डिस्टर्ब होतं. आता तो बँड बाजा भारत कोणाच्या बाजूने वाजणार, कोण नाचत गाजत सेमीफायनलची मॅच खेळणार. 12-16 वाला मॅच आहे, पण क्रिकेटचा 16 कुठे रंगला तर या मैदानावरती रंगलाय. नक्कीच. हा 16 आहे, हा 16 अनुभवायचा असेल तर या मैदानावरतीच यावं लागेल. पहिला बॉल दूरवरून खेचलाय, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट, दॅट्स अ मॅग्निफिसंट. थँक्यू. टायमिंग जात नाही. सुरुवातीला थोडं नाराज होते टीम चेन्नई सिंगम्स, पण नावामध्ये सिंगम्स आहेत. सिंगम लढणार आणि सिंगम्सच्या मैदानाच्या मध्ये ती कामगिरी केलाय. सोडलाय पंचांचा सिग्नल आहे. वाईट आलाय मॅच मध्ये. आता आपण पाहिलं तर ती फाईट आहे, टाईट आहेत, पण ती सध्या थोडी कमी झालाय कारण पाठलाग करायचा आहे तो 9 धावेंचा. आणखीन एक समोर खेळलाय, सिक्सर. मोटिवेशन हे खूप सॉलिड मोटिवेशन आहे. नाही, असे कदापि संघ मालक म्हणा किंवा सपोर्टर म्हणा असलं तर मजा येते. मग समालोचन करताना पण मजा येते. लाराबाई असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम आज एन्जॉय करते या ठिकाणी. हे प्रेम आहे. आणखीन एक 9वा खेचलाय आणि मॅच जिंकलाय टीम चेन्नई सिंगम्सने. कॉंग्रॅट्स.
थँक्यू बँजो बँजो थँक्यू. थँक्यू थँक्यू बेंजो थँक्यू. थँक्यू बँजोवाले थँक्यू. चेन्नई 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 कॅप्टन. लाराबाई यांच्या शुभ हस्ते आदरणीय लाराबाई यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस.